नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नगर परिषद भरती 2025 जर याची जाहिरात येणार असेल तर याची आपल्याला रिक्त पद माहिती पाहिजेत की किती पद रिक्त आहेत. तर त्याच्या संबंधीचा त्यांचा जो अहवाल आहे तर तो आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या विभागात कोणत्या पदांसाठी किती रिक्त पद आहेत तर त्याची माहिती मिळते. तीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते जाणून घेणार आहोत. चला तर आता आपण तिथे जाऊया. बघा, नगर परिषद संचालनालय सीव्हीडी बेलापूर नवी मुंबई नागरिकांची सनद 2025 28 फेब्रुवारी 2000 अखेरची त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे तर ती दिलेली. काय माहिती आहे तर ती पाहूया. बघा, याच्यामध्ये त्यांनी बाकीच्या काही गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे ही पीडीएफ खरंच वाचण्यासारखी आहे की जे कोणी उमेदवार तयारी करत असतील त्यांनी याच्यामध्ये माहिती बघावी. खूप चांगली त्यांनी माहिती जी आहे तर ते नगर परिषदेविषयी दिलेली आहे. इथं त्यांनी नगर परिषदेची वर्गवारी होते, जसं अ, ब, क आणि नगरपंचायत. तर हे कोणत्या लोकसंख्येसाठी किती नगर परिषद नगरपंचायत आहे तर याच्याविषयी माहिती देखील इथे मिळते. पण आपल्याला कुठं जायचंय की रिक्त पद किती आहेत. बघा, आपण इथं आलो. पहिलं पद कोणतं आहे? सह आयुक्त गट अ वरिष्ठ श्रेणी मधलं S25. म्हणजे बघा किती खतरनाक श्रेणी असेल. S25 78,080 ते 2 लाख एवढं पेमेंट आपल्याला इथं पाहायला मिळतं. मंजूर पद 43 आहेत, कार्यरत 22 आहेत. म्हणजे रिक्त किती झाली? 21 पद. 21 पद ही जाहिरातींमध्ये पाहिजे. उपायुक्त गट अ निवड श्रेणी, मुख्याधिकारी गट अ निवड श्रेणी S23 चा आहे. 67,000 आणि 2 लाख पर्यंत याचा पगार आहे. याचे 60 पद रिक्त आहेत. म्हणजे हे पण पद भरलं जाऊ शकतं. मुख्याधिकारी गट अ, सहाय्यक आयुक्त गट अ हे पद आपले राज्यसेवा वगैरे मधनं भरले जाऊ शकतात. तर याचे 188 जागा रिक्त आहेत. पुढे मुख्याधिकारी गट ब, सहाय्यक आयुक्त गट ब याच्या किती? 54 जागा रिक्त आहेत. टोटल 870 पद मंजूर आहेत. त्याच्यापैकी 547 पद भरली गेलेली आहेत आणि 323 पद ही रिक्त आहेत. म्हणजे हे पद आपल्याला राज्यसेवा वगैरे ज्या जिथं जे पद असेल तर ते पदांमध्ये हे ऍडजस्ट होऊ शकतात. ही पद इथं दिलेली आहे. पुढे आयुक्त तथा संचालक खालील नमूद संवर्गांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. राज्यस्तरीय संवर्गातील 2023 मधील 1772, लक्षात घ्या, 1782 पदांची जाहिरातीनुसार संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद संवर्गाची पदांची भरती केलेली आहे. म्हणजे मागच्या वेळी जी ऍड आलेली होती तर ती ही यांची एवढी पदं ही भरली गेलेली आहेत. पुढे मग कोणते कोणती पद आहेत पाहूया. बघा, एक टेक्निकलचे काही पद आहेत. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये अ, प, क. मग हे मी इथं नाही जात, मी डायरेक्ट इथं जातो. रिक्त पद किती? 313 पद रिक्त आहेत. 313 पद रिक्त आहेत. पुढचं इलेक्ट्रिकल वाल्यांची किती पद रिक्त आहेत? इलेक्ट्रिकल वाल्यांची फक्त 35 पद रिक्त आहेत. कारण की त्यांचे 83% जागा भरल्या गेलेल्या आहेत. किती? 83% जागा या भरल्या गेलेल्या आहेत. पुढे कम्प्युटर इंजिनियरच्या किती जागा आहेत? 58 जागा आहेत कम्प्युटर इंजिनियरच्या. याच्या पण 77% भरले गेलेले आहेत. पाणी पुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता अभियंता म्हणजे या इंजिनिअरिंग वाल्यांच्या जागा किती जागा आहेत बाकी? तर 75 जागा रिक्त आहेत. ऑलरेडी 79% पद यांची ही तर भरली गेलेली आहेत. लेखापाल व लेखा परीक्षक याच्या 157 जागा रिक्त आहेत, परंतु याचे ऑलरेडी 83% पद भरली गेलेली आहेत. कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी याच्याविषयीच मागच्या वर्षी खूप लोकांनी फॉर्म भरले. हेच पद आपल्यासाठी महत्वाचं आहे. याच्या 546 जागा रिक्त आहेत. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, 546 पद रिक्त आहेत. याचे फक्त 74% जागा भरले गेले आहेत. म्हणजे भविष्य त्याच्या जर निम्म्या जरी जागा आल्या तरी मुलांना खूप चांगला फायदा होईल. अग्निशमन सेवा याच्या 403 जागा आलेल्या आहेत. किती? 403. पुढे स्वच्छता निरीक्षकच्या 282 जागा. अशा जर टोटल पाहिल्या तर 1869 एवढी पद रिक्त आहेत. एवढी पदं काय आहेत? रिक्त पद आहेत. म्हणजे यांच्या जाहिराती येण्याची शक्यता आपल्याला दिसते. जर राज्य शासनाने ठरवलं तर नक्कीच होईल. पुन्हा इथे आणखी एक माहिती आहे. बघा, राज्यातील नगर परिषद नगरपंचायत आस्थापनेवरील वर्ग 3 व 4 चे एकूण 38,649 पद मंजूर आहेत. त्यापैकी 25,176 कर्मचारी हे कार्यरत आहे आणि यांचा जो डिफरन्स आहे तर ते पद रिक्त आहेत. मेन आपल्याला काय कन्सर्न आहे की ही जी वरची जी पद आहेत ना ही भरली पाहिजे. ही जी या कॉलम मधील ही पद आहेत याच्यातले निम्मे जरी तुम्ही भरले, निम्मे जरी त्यांची ऍड काढली तरी जे उमेदवार तयारी करतात सरकारी नोकरीची
किंवा जे MPSC वगैरे सरकारी नोकरीची तयारी करतात तर त्यांना इथं नक्कीच जो आहे तर तो फायदा होऊ शकतो. या जरी ऍड आल्या तरी त्यांना फायदा होऊ शकतो. बाकी ही जी PDF आहे तर ते तुम्ही बघू शकतात. खरंच खूप छान अशी त्याच्यात माहिती जी आहे तर ती त्यांनी इथं दिलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.